आज आपल्याला वजाबाकी करायची आहे, पण उसना न घेता वजाबाकी करायची आहे. कारण उसना घेऊन वजाबाकी करताना बरेचसे मुलं गोंधळ करतात आणि जमत नाही. त्यामुळे आज उसना न घेता कशी वजाबाकी करायची ते आज आपण बघणार आहोत. तर बघा, 2तून 6 जात नाही म्हणून काय करायचं, 6 मधून 2 काढायचे. मग 6 मधून 2 गेले, 4 उरतात. पण आपण उलटं केलं, 6 मधून 2 काढले म्हणून 4च्या डोक्यावर बार द्यायचा. 7तून 3 गेले, 4 राहिले. मग आता इथे 4 आणि याला आपण वजाचं चिन्ह समजूया. म्हणजे हे 40, हे 4 दशके म्हणजे 40, 40 वजा 4 म्हणजे 40 मधून 4 गेले, याचं उत्तर आलं 36. आता हे दुसऱ्या प्रकारचं 3 अंकी गणित बघूया. 5तून 2 गेले, 3 राहतात. 3तून 8 जात नाही म्हणून 8तून 3 काढायचे. 8तून 3 गेले, 5 उरतात. 5च्या डोक्यावर एक बार द्यायचा, कारण आपण उलटं केलं, 8तून 3 काढले म्हणून 5च्या डोक्यावर बार द्यायचा. इथं 8तून 4 गेले, 4 उरतात. आता इथं आपण ह्या दोघांची जोडी करूया. मग हे 4, 40 वजा 5 म्हणजे 40 मधून 5 गेले, किती उरतात, 35. आणि हे 3 म्हणजे 353. याचं उत्तर आलं 353. आता 4 अंकी गणित करूया. इथे 2तून 6 जात नाही म्हणून 6तून 2 काढायचे. 6तून 2 गेले, 4. नंतर 7तून उलटं केलं त्याच्यामुळे आपण इथे बार देऊया. 7तून 2 गेले, 5. इथं 3तून 8 जात नाही म्हणून 8तून 3 काढायचे. 8तून 3 गेले, 5. आपण उलटं केलं म्हणून 5च्या डोक्यावर पुन्हा बार ठेवायचा. मग इथं 8तून 5 जातात. 8तून 5 गेले, 3. मग आता इथे ह्या दोघांची जोडी आणि ह्या दोघांची जोडी. इथं 30 वजा 5 करूया. 30 मधून 5 गेले, 25. आणि इथं 50 वजा 4, 50 मधून 4 गेले, इथे जवळ लिहूया आपण. 50 मधून 4 गेले, 46. याचं उत्तर आलं 2546. आता हे एक गणित बघूया. आता इथे 2तून 5 जात नाही म्हणून 5तून 2 काढायचे. 5तून 2 गेले, 3. आपण उलटं केलं म्हणून 3च्या डोक्यावर बार द्यायचा. 5तून 6 जात नाही म्हणून 6तून 5 काढायचे. 6तून 5 गेला, 1. मग आता इथे सुद्धा 1च्या डोक्यावर बार आला. 8तून 3 गेले, 5 राहिले. आता बघा, इथे 1च्या डोक्यावर बार आला, 3च्या डोक्यावर सुद्धा बार आला आणि इथे 5 आले. मग अशा वेळेस काय करायचं, तर ह्या दोघांची सुरुवातीला आपण जोडी करायची. याच्यातनं आधी 50 मधून 1 वजा करायचा. 50 मधून 1 गेला, 49 राहिला. मग आता आपण 3 आणि त्याच्या डोक्यावर बार ठेवायचा. मग आता आपण ह्या दोघांची जोडी करायची आणि मग ह्या 90 मधून 3 काढायचे आणि हा 4 जसाचा तसा ठेवायचा. 90 मधून 3 गेले, 87. हे आलं याचं उत्तर. अशा प्रकारचं जेव्हा 2 संख्या जवळजवळ येत असतील आणि दोघांच्या डोक्यावर बार असेल, तर सुरुवातीची जोडी करून यांची वजाबाकी करायची आणि मग उरलेल्या अंकाची वजाबाकी करून अशा प्रकारचं उत्तर काढायचं. ही झाली उसना न घेता वजाबाकी अगदी झटपटपणे.